नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी. MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 12 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. पुढची बातमी बघूयात. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत भारत म्हणजेच काय तर बॉक्स हेरल्डिंग ऍक्सिलरेटेड रुरल अँड ऍग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन या नावाची नवीन मोहीम सुरू केलेली आहे. कुणी सुरू केलेली आहे तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. भारत 15 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 अशी ही मोहीम एक महिना मोहीम चालणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे हे आता बघूयात. कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजेच ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड यासाठी 7,200 कोटी रुपयांचा पल्ला गाठणे. म्हणजे याचं उद्दिष्ट काय आहे, ही मोहीम का सुरू करण्यात आलेली आहे तर ह्या ज्या कृषी पायाभूत सुविधा आहेत यांच्यासाठी निधी उपलब्ध करायचा आहे आणि तो किती करायचा आहे 7,200 कोटी पर्यंत तो निधी उपलब्ध करून घ्यायचा आहे. त्याकरता ही मोहीम आहे भारत बॉक्स हेराल्डिंग एक्सेलरेटेड रुरल अँड ऍग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा. आता बघूयात कृषी पायाभूत सुविधा निधी काय आहे. ही योजना कापणीच्या हंगामानंतर म्हणजे कापणी झाल्यानंतर त्या पिकाचे व्यवस्थापन करायचे, पायाभूत सोयी सुविधा द्यायच्या आणि सामुदायिक शेती मालमत्तांसाठी व्यवहार्य प्रकल्पांमध्ये म्हणजे कापणीनंतर व्यवस्थापन, पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि सामुदायिक शेती मालमत्ता ज्या असतात या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्हणजे जे गुंतवणूकदार असतील ते त्यात गुंतवणूक करतील त्यांना व्याज अनुदान आणि आर्थिक सहाय्याद्वारे मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा सुविधा उपलब्ध करून देणे. म्हणजे कापणीच्या हंगामानंतर आलेल्या पिकाचे व्यवस्थापन करायचे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आणि सामुदायिक शेतीमधील मालमत्तेसाठी जे प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी या गुंतवणूकदारांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यायचे. म्हणजे व्याज अनुदान द्यायचे, आर्थिक सहाय्य करायचे आणि मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करायचा. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कृषी पायाभूत सुविधा निधी असते. आता बघूयात पुढे या योजनेत काय असतं तर या योजनेअंतर्गत बँक आणि वित्तीय संस्था काय करतात. प्राथमिक कृषी पतसंस्था PSCs, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघटना, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी संयुक्त दायित्व गट ज्याला आपण JLC म्हटलं जातं, त्याच्यानंतर बहुउद्देशीय सरकारी संस्था, कृषी उद्योजक स्टार्टअप्स, एकत्रित पायाभूत सुविधा पुरवणारे आणि केंद्र राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प यांना 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज देतील. म्हणजे बँका आणि वित्तीय संस्था काय करतील, ह्या ज्या सर्व संस्था आहेत आता ह्या संस्था काय करणार आहेत तर कापणीच्या हंगामानंतर व्यवस्थापनासाठी ते तिथे गुंतवणूक करणार आहेत आणि सामुदायिक शेती मालमत्तांच्या प्रकल्पांमध्ये ते गुंतवणूक करणार आहेत. तर अशा या संस्थांना जशा की शेतकरी संयुक्त दायित्व गट आहेत, स्वयंसहाय्यता गट आहे, कृषी पतसंस्था आहेत,
विपणन सहकारी संस्था आहेत, स्टार्टअप्स आहेत काही, तर ह्या सर्वांना 1,00,000 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहेत. या वित्त सुविधेअंतर्गत परतफेड करण्यासाठीचा विलंबावधी किमान 6 महिने. परतफेड करण्यासाठी किती आहे कालावधी, तर 6 महिने आणि जास्तीत जास्त 2 वर्ष असा हा कालावधी असू शकतो. कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 2 वर्ष यात परतफेड करण्यासाठी अवधी दिलेला आहे. योजना कालावधी आर्थिक वर्ष 2020 ते आर्थिक वर्ष 2029 म्हणजे 10 वर्षाचा आहे. 2021 मध्ये या योजनेचा कालावधी 2033 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. हे इथे महत्वाचे, म्हणजे योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस 10 वर्षाचा कालावधी होता, तो म्हणजे 2020 पासून 29 पर्यंत. आता तो कालावधी वाढवण्यात आलेला आहे, 2033 पर्यंत या योजनेचा कालावधी करण्यात आलेला आहे. हे इथे महत्वाचे. तर या स्लाइड मध्ये लक्षात ठेवायचं, भारत ही मोहीम काय आहे, कुठल्या मंत्रालयाअंतर्गत आहे, तर ती कृषी आणि शेतकरी मंत्रालयाअंतर्गत आहे. आणि भारत या मोहिमेचा लॉंग फॉर्म काय आहे इथे, तर बॉक्स हेराल्डिंग एक्सेलरेटेड रूरल अँड ऍग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन या नावाने ही मोहीम आहे. हे इथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सागर संपर्क या क्षेत्राला मजबूती देण्यासाठी तयार केलेल्या विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे DGNSS म्हणजेच डिफरन्शियल ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमचे उद्घाटन केले. सागर संपर्क ही काय आहे, सागरी क्षेत्राला मजबूती देण्यासाठी तयार केलेल्या विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली, नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे ही. DGNSS म्हणजेच डिफरन्शियल ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम ही जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीतील काही त्रुटी दुरुस्ती करून स्थितीविषयक अधिक अचूक माहिती मिळवण्याची सोय करते. आता ही काय करते, जागतिक दिशादर्शक प्रणाली, दिशादर्शक उपग्रह म्हणजेच GPS या प्रणालीतील काही त्रुटी दूर करून स्थितीविषयक म्हणजे स्थितीची अधिक अचूक माहिती देण्यासाठी ही आहे कुठली, DGNSS. DGNSS ही सुविधा नाविकांना सुरक्षित दिशादर्शनासाठी मदत करेल आणि बंदरे तसेच बंदराच्या आसपासच्या परिसरात जहाजांची एकमेकांशी टक्कर होऊ नये, ग्राउंडिंग आणि अपघात याचा धोका कमी करेल. यामुळे सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने जहाजांची ने-आण होऊ शकते. अत्याधुनिक DGNSS प्रणालीमुळे आता GPS तसेच GLONASS GPS ही सिस्टीम कुठली आहे, अमेरिकेची आहे. ग्लोनास कुठली आहे, रशियाची आहे. या प्रणालींकडून मिळालेल्या माहितीतील दुरुस्त्या प्रसारित करणे शक्य होईल. म्हणजे यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये दुरुस्त्या होतील आणि मग आपल्याला योग्य त्या स्थितीची माहिती मिळेल. DGNSS ही प्रणाली GPS स्थान निश्चितीमधील अचूकता लक्षणीय प्रमाणात वाढवणार आहे. तसेच वातावरणामुळे निर्माण होणारे अडथळे, इतर घटकांमुळे निर्माण होणाऱ्या त्रुटी कमी करणार आहे ही सिस्टीम. या यंत्रणेमुळे भारतीय सागर किनाऱ्यापासून 100 नॉटिकल मैल परिसरातील त्रुटींच्या दुरुस्तीतील अचूकता, म्हणजे आता या प्रणालीमुळे भारतीय सागर किनाऱ्यापासून 100 नॉटिकल मैल पर्यंत जी दुरुस्तीची अचूकता होती ती 5 ते 10 मीटर अंतरापासून सुधारून 5 मीटरहून कमी अंतरावर आणण्यात यश आलेले आहे. हे इथे महत्वाचे आहे. तर लक्षात ठेवायचं की सागर संपर्क काय आहे, तर ही एक
विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली आहे, म्हणजेच काय, DGNSS, डिफरन्शियल ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा. आणि ही सिस्टीम काय आहे, तर ही सागरी क्षेत्राला मजबूती देण्यासाठी ही सिस्टीम आहे. आणि याच्यातनं काय होणार आहे, तर GPS आणि ग्लोनास या प्रणालीकडून मिळालेल्या माहितीमध्ये अधिक अचूकता ते देणार आहे. यांच्यात दुरुस्ती करून आपल्याला अधिक अचूकता देणार आहे. म्हणून ही सिस्टीम महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. सागर संपर्क, डिफरन्शियल ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. पुढची बातमी बघूयात. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्तावित राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ, पहिले मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर समिती आणि त्याचे अध्यक्ष किंवा ही समिती कशाशी संबंधित आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यांची समिती कशा संबंधित आहे, तर राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठासंबंधित ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात येणार आहे, तर ते करण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे हे स्थापन करण्यात येणार आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. बीर देबिंदर सिंह हे वयाच्या 73व्या वर्षी 30 जून 2023 रोजी कर्करोगाने निधन झाले. यांचे ते पंजाब राज्यातील राजकारणी होते आणि ते 2003 ते 4 दरम्यान पंजाब विधानसभेचे उपसभापती पण होते. तर लक्षात ठेवायचं की बीर देबिंदर सिंह हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. पुढची बातमी बघूया. चीन गॅलियम आणि जर्मेनियम या 2 दुर्मिळ धातूंची 1 ऑगस्ट 2023 पासून निर्यात नियंत्रण लादणार आहे. या 2 धातूंवर निर्यात नियंत्रण लादले जाणार आहे चीन मार्फत. कुठले 2 धातू आहेत ते, गॅलियम आणि जर्मेनियम. या 2 धातूंवर चीन निर्यात नियंत्रण लादणार आहे. हे 2 धातू अतिशय महत्वपूर्ण आहे. या 2 धातूंपासून तयार होणाऱ्या रासायनिक पदार्थांवर सुद्धा चीनने बंदी घातलेली आहे. म्हणजे हे 2 धातू आणि यांच्यापासून बनणारे रासायनिक पदार्थांना देखील चीनने बंदी घातलेली आहे. हे 2 धातू सेमीकंडक्टर, संगणक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संरक्षण सामग्री, उपग्रह उत्पादनात वापरले जातात. अमेरिकेने चीनवर घातलेल्या तांत्रिक निर्बंधांना उत्तर म्हणून चीनने ही निर्यात बंदी घातलेली आहे. चीन हा जगातील गॅलियम आणि जर्मेनियम या दोन्ही धातूंचा सर्वात मोठा उत्पादकही आहे आणि निर्यातदारही आहे. तर लक्षात ठेवायचं कुठल्या 2 धातूंवर चीनने निर्बंध लादलेले आहे निर्यातीवर, तर ते आहे गॅलियम आणि दुसरा आहे जर्मेनियम. या दुर्मिळ धातूंवर चीनने निर्यात नियंत्रण लादलेले आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेचे टॉम स्ट्रकर या व्यक्तीने 1990 साली युनायटेड एअरलाइन्स कडून हवाई प्रवासासाठी $2,90,000 देऊन पास बनवला होता त्यावेळेस 1990 मध्ये. आता 1990 पासून स्टकर्स यांनी 3,70,00,000 किलोमीटर एवढा प्रवास केलेला आहे. किती? 3,70,00,000 किलोमीटर. याआधी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर जाण्यासाठी 15,00,000 किलोमीटर एवढा हवाई प्रवास केला होता. पण आता सर्वात जास्त हवाई प्रवास करण्याचा विक्रम टॉम स्टकर यांच्या नावावर आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. फ्रान्स युक्रेनला स्काल्प क्षेपणास्त्र देणार आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता
250 किलोमीटर म्हणजेच 155 मैल आहे. तर लक्षात ठेवायचं, फ्रान्स युक्रेनला कुठली क्षेपणास्त्र देणार आहे? स्काल्प हे क्षेपणास्त्र देणार आहे. आता युक्रेन आणि रशियाचे युद्ध चालू आहे, तर विविध देश युक्रेनला मदत करतायत. त्यातच आता मग फ्रान्स हे युक्रेनला स्काल्प क्षेपणास्त्र देणार आहे, हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने अतिलवचिक अर्धसंवाहक पदार्थ म्हणजेच फ्लेक्झिबल सेमीकंडक्टर मटेरियल विकसित केलेला आहे. हा अतिलवचिक पदार्थ सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते. सध्या सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे पॉलिमर हे लवचिक नसतात, आणि आता ते कुठले आहेत? तर ते सिलिकॉन आहे, जे सध्या वापरले जात आहे. आणि हे जे सध्या वापरले जाणारे लवचिक नसणारे पॉलिमर आहेत, त्याच्यामुळे काय होतं, ते त्यांच्यावर पडणारा यांत्रिक ताण सहन करू शकत नाही. आणि हे जे नवीन विकसित केलेले पदार्थ आहेत, जे लवचिक पॉलिमर पासून तयार केलेले आहेत, हा लवचिक पदार्थाचा वापर भविष्यात कमी किंमत आणि यांत्रिक ताण सहन करू शकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीत केला जाऊ शकतो. हा नवीन संमिश्र अर्धवाहक 2 पदार्थांनी बनलेला आहे. तो कशाने बनलेला आहे? एक पाण्यात न विरघळणारा पॉलिमर. कुठला आहे तो पॉलिमर? 2 गोष्टींपासून बनवलेला आहे. पाण्यात न विरघळणारा, इनसोल्युबल इन वॉटर, जो पदार्थ आहे तो म्हणजे इथाइल सेल्युलोज, जो लवचिकता प्रदान करतो. 2 गोष्टींपासून हा नवीन अर्धसंवाहक बनलेला आहे. त्यातील पहिला म्हणजे वॉटर इनसोल्युबल पॉलिमर इथाइल सेल्युलोज, जो लवचिकता देतो, आणि दुसरा आहे इंडियम ऑक्साईड, तो एक अर्धसंवाहक जो उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वाहतूक गुणधर्म त्याच्यात आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक काय देईल? की एक देईल त्याला लवचिकता. तो कुठला आहे? इथाइल सेल्युलोज आहे. इथाइल सेल्युलोज जो काय देणार आहे? या सेमीकंडक्टरला लवचिकता देणार आहे. आणि सेमीकंडक्टर आहे, मग इलेक्ट्रॉनिक वाहतूक गुणधर्म असणं गरजेचं आहे. मग तो कुठला पदार्थ आहे? तर तो आहे इंडियम ऑक्साईड. आणि दुसरा आहे कुठला? तर दुसरा पदार्थ आहे, हा आहे पहिला पदार्थ, आणि दुसरा पदार्थ आहे इंडियम ऑक्साईड. इंडियम ऑक्साईड. आता इंडियम ऑक्साईड हा यात अर्धसंवाहक आहे, जो उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वाहतूक गुणधर्म या पदार्थाला आणतो. आणि हे दोघं मिळून हा लवचिक असा पॉलिमर तयार करणार आहे, ज्याच्यापासून आता पुढे सेमीकंडक्टर्स बनवले जाऊ शकतात, जे इकॉनॉमिकलीही बेनिफिशियल असतील, आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावर पडणारा यांत्रिक ताण ते सहन करू शकतील. या पदार्थांचे पेटंट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला मिळालेले आहे. आणि हा पदार्थ डेव्हलप केल्यामुळे त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला पेटंट देखील मिळालेले आहे. तर लक्षात ठेवायचं की जो नवीन अतिलवचिक अर्धसंवाहक पदार्थ डेव्हलप केला गेलेला आहे, तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मार्फत डेव्हलप केला गेलेला आहे. आणि या पॉलिमरमध्ये कुठल्या कुठल्या 2 पदार्थ आहेत? तर इथाइल सेल्युलोज आहे, जो लवचिकता प्रदान करेल या पदार्थाला, आणि दुसरा म्हणजे इंडियम ऑक्साईड आहे, जो उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वाहतूक गुणधर्म असलेला पदार्थ आहे, जो अर्धसंवाहक आहे. तर लक्षात ठेवायची ही बातमी महत्वाची आहे. पुढची बातमी बघूया. दुबई येथे भारताची पहिली महिला कबड्डी स्पर्धा 16 जून ते 27 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा महिला कबड्डी लीग द्वारे आयोजित करण्यात आली. पहिली महिला कबड्डी स्पर्धा आहे, हे इथे लक्षात ठेवायचं. भारताची पहिली महिला कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेत भारतातून 8 संघ सहभागी झाले होते. कुठले कुठले होते ते? गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, बंगाल, पंजाब,
राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली हे संघ सहभागी झाले होते. त्यांचे नाव कसे होते? दिल्लीच्या संघाचे दिल्ली डायनामाइट्स, गुजरातचे गुजरात एंजल्स, ग्रेट मराठा महाराष्ट्र, हरियाणा हसरल्स हरियाणाचे, पंजाब पॅन्थर्स पंजाबचे, राजस्थान रायडर्स राजस्थान, उमा कोलकाता आणि बेंगळुरू हॉक्स असे या संघांचे नाव होते, जे प्रत्येक भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतात. ज्यामध्ये एकूण 96 खेळाडू आहेत. दुबईच्या शबाब अल अहली स्पोर्ट्स क्लबमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आला. हे येथे महत्वाचे आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना पंजाब पॅन्थर्स आणि उमा कोलकाता म्हणजे कोलकाता आणि पंजाबमध्ये शेवटचा सामना झाला, फायनल झाले. ही स्पर्धा कोणी जिंकली तर उमा कोलकाताने जिंकलेली आहे. विजयी संघाला अर्धा दशलक्ष दिरम म्हणजेच 1 कोटी भारतीय रुपये याच्या समतुल्याचे बक्षीस मिळालेले आहे. आता ही जी महिला कबड्डी स्पर्धा जी दुबईत झाली, तर हिचा उद्घाटन सोहळा कुठे झाला होता? इंदोरमध्ये झाला होता. महिला कबड्डी लीग उद्घाटन सोहळा इंदोर येथे पार पडला. बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीत या आकर्षक चषकाचे अनावरण करण्यात आले होते. या स्पर्धेचा सदिच्छा दूत म्हणून अभिनेता गोविंदा यांना नियुक्त करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवायचं की याचे उद्घाटन कुठे झाले होते? इंदोरमध्ये झाले होते. याचे सदिच्छा दूत अभिनेता गोविंदा हे होते. पण ही स्पर्धा कुठे झालेली आहे? दुबई येथे झालेली आहे. महत्वाची आहे कारण ही भारताची पहिलीच महिला कबड्डी स्पर्धा आहे. यात 8 संघ सहभागी झालेले होते, हे येथे लक्षात ठेवायचं. आणि ही स्पर्धा दुबईच्या शबाब अल अहली या स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळवली गेलेली आहे, हेही महत्वाचे आहे. हिचा अंतिम सामना पंजाब पॅन्थर्स आणि उमा कोलकातामध्ये झाला. आणि कोणी जिंकला अंतिम सामना तर उमा कोलकाता म्हणजे कोलकाताच्या टीमने हा अंतिम सामना जिंकलेला आहे. आणि पहिली महिला कबड्डी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं उमा कोलकाता या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढची बातमी बघूयात. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू गणपती यादव यांना अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स फेलोशिपने सन्मानित करण्यात आले. नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स फेलोशिपने यांना सन्मानित करण्यात आलं. कुणाला? गणपती यादव, जे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू होते. वॉशिंग्टन येथे 29 जून 2023 रोजी त्यांना सन्मानित करण्यात आले. ही फेलोशिप मिळवणारे ते केवळ दुसरे भारतीय आहेत. हे इथे महत्वाचं आहे. हे दुसरे भारतीय आहेत. तर पहिले कोण आहेत? डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर यांना या फेलोशिपने सर्वात आधी सन्मानित करण्यात आले होते. आणि दुसरी व्यक्ती आहे गणपती यादव. आता बघूयात गणपती यादव यांच्याबद्दल थोडी माहिती. यांचा जन्म राधानगरी कोल्हापूर येथे 1952 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील स्थानिक शाळेत इयत्ता 7वी पर्यंत आणि नंतर 11वी पर्यंत शिक्षण कोल्हापूर येथे झाले. 1970 मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या केमिकल टेक्नॉलॉजी विद्यापीठात त्यांनी प्रवेश मिळवून 1974 मध्ये त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आणि संस्थेत फॅकल्टी सदस्य म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी 1980 मध्ये PhD मिळवण्यासाठी प्रसिद्ध रासायनिक अभियंता मनमोहन शर्मा यांच्या देखरेखीत डॉक्टरेटचा अभ्यास सुरू केला. त्यांनी लॉफ्टबोरो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी UK येथे आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू ओंटारियो कॅनडा येथे नैसर्गिक विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन परिषद फेलो म्हणून काम केले आहे. भारत सरकारने त्यांना 2016 मध्ये पद्मश्री
पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. 2022 मध्ये त्यांना युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवायचं, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू जे आहेत गणपती यादव यांना अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स फेलोशिपने सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा सन्मान मिळवणारे, ही फेलोशिप मिळवणारे ते केवळ दुसरे व्यक्ती आहे. तर पहिले व्यक्ती कोण होते? डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर हे पहिले व्यक्ती होते. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.